Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग याचे व्हिडिओ बघत होतो आणि आज या पूर्ण सिरीजचा लास्ट व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत? प्रॉब्लेम सेट 6चा क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 8 हे दोन क्वेश्चनचं आपण एंटायर सोल्युशन या व्हिडिओमध्ये बघू. सो स्टार्ट करू सगळ्यात आधी फर्स्ट क्वेश्चनला, जो आहे प्रॉब्लेम सेट 6चा क्वेश्चन नंबर 6. आता याच्यामध्ये काय दिलं आहे? Kailash used to spend 85% of his income. When his income increased by 36%, his expenses also increased by 40% of his earlier expenses. How much percentage of his earning he saves now? So क्वेश्चन वाचून क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे हे आपण समजू. कैलास नावाचा एक व्यक्ती आहे, ठीक आहे, आणि या कैलाश नावाच्या व्यक्तीची इन्कम होती एक्स. आता इन्कम दिलेली नाहीये म्हणून आपण तिला कन्सिडर करू एक्स. याच्यापैकी एक्सपेन्स जो होता, एक्सपेन्स म्हणजे त्यांनी किती खर्च केलेला आहे याला म्हणतात एक्सपेन्स. तो आहे 85%. ठीक आहे, 85% ऑफ इन्कम. पुढे सांगितलं आहे की जेव्हा त्यांची इन्कम 36% ने वाढली, सो प्लस 36% करते मी, तेव्हा त्यांचे एक्सपेन्सेस सुद्धा 40% ने वाढले. सो आपल्याला काय शोधायचं आहे? आपल्याला शोधायचं आहे सेव्हिंग, की किती पर्सेंटेज सेव्हिंग करत आहे कैलाश, हे आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं आणि काय विचारलेलं आहे हे आतापर्यंत आपल्याला इथून कळालंय. आता आपण क्वेश्चनला मॅथमॅटिकली कसं सॉल्व्ह करायचं हे बघू. सगळ्यात आधी आपण काय लिहिणार? इन्कम इक्वल टू एक्स. नेक्स्ट दिलेला आहे स्पेंड इक्वल टू 85% ऑफ इन्कम. आता 85% म्हणजे काय? 85 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय इन्कम आहे एक्स. सो स्पेंड काय आला? 85 बाय 100 एक्स. हा झाला स्पेंड. तो आपल्याकडे इन्कम आहे आणि आपल्याकडे स्पेंड आहे. याच्यावरून आपण सेव्हिंग शोधू शकतो. आता सेव्हिंग कसं शोधणार ते सांगते मी. सपोज हे तुम्ही आहे आणि तुमची इन्कम आहे 100 रुपीज. त्याच्यापैकी तुम्ही 70 रुपीज स्पेंड करताय. स्पेंड म्हणजे खर्च करताय. तर तुम्ही किती रुपये सेव्ह करताय? सो किती रुपीज सेव्ह करणार तुम्ही? सो तुम्ही सिंपल काय करणार? हा इन्कम आणि स्पेंडला मायनस करणार. मग आपल्याला काय मिळेल? सेव्हिंग जी आहे 30 रुपीज. तो आपण काय लिहिणार मग? इन्कमचा फॉर्म्युला आहे स्पेंड प्लस सेव्हिंग, बरोबर. ह्या दोघांचा ऍडिशन स्पेंड प्लस सेव्हिंग केलं तर ते काय बनणार? इन्कम. सो तेच लिहिलंय. आता हा फॉर्म्युला आपण टाकू. इन्कम आलं एक्स, स्पेंड आलं 85 बाय 100 एक्स प्लस सेव्हिंग. सेव्हिंग काढायचं आहे म्हणजेच हा 85 डिवाइड बाय 100 एक्स या साईडला जाणार आणि तो मायनस मध्ये येणार. ठीक आहे. आता बघा, डिनॉमिनेटरला 100 आहे, सो एक्सच्या डिनॉमिनेटरला पण 100 आणावं लागेल आपल्याला. सो जर आपण डिनॉमिनेटरला 100 आणतोय तर न्यूमरेटर मध्ये सुद्धा 100 द्यावं लागेल, बरोबर. म्हणजे हा 100 आणि हा 100 कट होऊन परत एक्स बनेल. सो म्हणून आपण इथं लिहिलं 100 एक्स डिवाइड बाय 100 मायनस 85 बाय 100 एक्स इक्वल टू सेव्हिंग. सो जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतात तेव्हा आपण तो डिनॉमिनेटर तसाच लिहितो
आणि न्यूमरेटर मध्ये 100 मायनस 85 करणार विच इज इक्वल टू 15 आणि एक्स कॉमन आहे म्हणून तो इथं आला. सो आपल्याकडे सेव्हिंग काय आली आता 15/100x सेव्हिंग आपल्याला मिळाली. आता पुढं दिलं होतं हिज इन्कम इन्क्रीज बाय 36%. सो त्यांची आधीची इन्कम होती त्याच्यामध्ये 36% इन्क्रीमेंट झालेलं आहे. सो न्यू इन्कम म्हणणार आधीची इन्कम प्लस 36% ऑफ इन्कम. सो ही न्यू इन्कम आता आपण काढू. आपल्याला माहिती आहे इन्कम आहे एक्स आणि हे आलं 36% म्हणजे 36 डिवाइड बाय 100. इन्कम म्हणजे परत एक्स. सेम इथं आपण लॉजिक लावणार 100x/100 प्लस 36 डिवाइड बाय 100x. आता डिनॉमिनेटर परत सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर तसंच लिहिणार 100 प्लस 36 136 आणि हा एक्स दोघीकडे कॉमन आहे म्हणून आलं. सो न्यू इन्कम आपल्याला मिळाली 136 डिवाइड बाय 100x. त्याच पद्धतीने क्वेश्चन मध्ये दिलं होतं की हिज एक्सपेन्सेस अल्सो इन्क्रीज बाय 40%. एक्सपेन्स म्हणजे स्पेंड. सो न्यू एक्सपेन्स किंवा न्यू स्पेंड काय बनणार आधी किती खर्च केला आहे तो प्लस 40% त्या स्पेंडचं. सो याला म्हणतात न्यू स्पेंड. परत हा स्पेंड आहे 85 डिवाइड बाय 100x प्लस इथं आला 40% ऑफ स्पेंड विच इज 85/100x. ओके. सो आता आपण ह्या ब्रॅकेटला सॉल्व करू. सो सिंपल हा झाला 85x डिवाइड बाय 100 प्लस हा 0 आणि हा 0 कट झाला. सो इथं आला 4/10 मल्टीप्लाइड बाय 85/100x. ठीक आहे. सो हा झाला 85/100x प्लस सो 2 2 जा 4 होतं आणि 2 5 जा 10 होतं. ठीक आहे. आता परत 5 ने 85 ला डिवाइड करू आपण. सो 5 ने 85 ला जर डिवाइड केलं आणि मल्टीप्लाइड बाय 2 केलं तर इथं आन्सर येतो 34 डिवाइड बाय हा 100 आला आणि ही एक्स व्हॅल्यू आली. आता दोघंकडे न्यूमरेटरला 100 आहे सॉरी दोघं डिनॉमिनेटरला 100 आहे. सो तो 100 आपण खाली लिहिला आणि 85 प्लस 34 होतो 119. दोघीकडे एक्स कॉमन आहे तर तो एक्स आपल्याला मिळाला. सो आता बघा आपल्याकडे न्यू इन्कम आहे न्यू स्पेंड आहे. आपण न्यू सेव्हिंग फाइंड आउट करू शकतो. सेम फॉर्म्युला न्यू इन्कम इक्वल टू न्यू स्पेंड प्लस न्यू सेव्हिंग. आता न्यू इन्कम आहे 136 डिवाइड बाय 100x इक्वल टू न्यू स्पेंड आला 119 डिवाइड बाय 100x प्लस न्यू सेव्हिंग. ठीक आहे. सो आता हा 136 डिवाइड बाय 100 आपण असाच लिहू. ह्या पूर्ण नंबरला ह्या साईडला घेतला तर तो -119 डिवाइड बाय 100x होणार इक्वल टू येणार न्यू सेव्हिंग. परत दोघं डिनॉमिनेटर सेम आहे तर डिनॉमिनेटर आपण 100 लिहिलं. 136 मायनस 119 आन्सर येतं 17 आणि हा एक्स आला. सो इथं झाली न्यू सेव्हिंग. सो आता आपल्याकडे न्यू इन्कम आहे न्यू सेव्हिंग आहे. क्वेश्चन मध्ये विचारलं होतं हाऊ मच पर्सेंटेज ऑफ हिज अर्निंग ही सेव्ह.
सो तो किती पैसा कमवतोय आणि किती पैसा सेव्ह करतोय याचा पर्सेंटेज पाहिजे आपल्याला. ठीक आहे. सो आपण सिम्पल काय करणार मग, की आपल्याला जर सेव्हिंगचं पर्सेंटेज काढायचं असेल तर आपण लिहिणार न्यू सेव्हिंग डिवाइड बाय न्यू इन्कम. इन्कम मधून किती सेव्ह करतोय याचंच पर्सेंटेज काढतात आणि मल्टीप्लाइड बाय 100. 100 का मल्टीप्लाय करतो, कारण पर्सेंटेज आहे. न्यू सेव्हिंग काय आहे, 17x डिवाइड बाय 100. न्यू इन्कम आहे 136 डिवाइड बाय 100x मल्टीप्लाइड बाय 100. सो आता हा 100 गेला, हा x कट झाला. सो इथं उरलं 17 डिवाइड बाय 136 मल्टीप्लाइड बाय 100. सो फायनली हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर सेव्हिंग इन पर्सेंटेज आपल्याकडे आलेला आहे 12.5%. अँड दिस इज आवर सेव्हिंग इन पर्सेंटेज. ठीक आहे. जेवढं पण तुम्ही सेव्ह केलेलं आहे ते पर्सेंटेज काय आलं, 12.5%. अशा पद्धतीने हा जो प्रॉब्लेम होता हा सॉल्व्ह करायचा होता. जर तुम्हाला कुठे डिफिकल्ट वाटत असेल किंवा तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकतात. ह्या टाईपचा प्रॉब्लेम आपण याच्या आधी कधी सॉल्व्ह केलेला नव्हता, म्हणून मे बी तुम्हाला हा थोडा डिफिकल्ट वाटू शकतो. पण एकदा तुम्ही स्वतः जेव्हा सॉल्व्ह करून बघेल तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कळेल की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला आहे. ओके. आता आपण बघू प्रॉब्लेम सेट 6चा क्वेश्चन नंबर 8. सो याच्यामध्ये दिलेलं आहे कम्प्यूट द इन्कम टॅक्स पेएबल बाय द फॉलोइंग इंडिव्हिज्युअल्स. सो फर्स्ट आहे मिस्टर कदम हु इज 35 year old and has a taxable income of 13,35,000. सो फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे मिस्टर कदम नावाची एक व्यक्ती आहे आणि ज्यांचं एज आहे 35 years. नेक्स्ट गोष्ट ही दिलेली आहे की त्यांची टॅक्सेबल इन्कम आहे ती 13,35,000 रुपीज आहे. आपल्याला काय काढायचं आहे की मिस्टर कदमला गव्हर्नमेंटला किती टॅक्स द्यावा लागेल. सो जेव्हा पण टॅक्स रिलेटेड क्वेश्चन येईल तेव्हा सगळ्यात आधी आपण काय बघणार, ते 3 टेबल्स. सो हे 3 टेबल्स मी इथं काढले. ह्या 3 टेबलमधून आपल्याला शोधायचं आहे की कोणत्या फॉर्म्युलाने आपण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करू. ओके. सो सगळ्यात आधी आपण एज बघतो. इथं एज आहे 35 years. सो 35 years म्हणजे ह्या टेबलमध्ये आपण त्याला शोधू. दुसरी गोष्ट आहे त्यांची टॅक्सेबल इन्कम. सो टॅक्सेबल इन्कम त्यांची दिलेली आहे 13,35,000 रुपीज. सो ती येते मोर दॅन 10 lakh मध्ये. सो हा जो बॉक्स आहे आपला याच्यानुसार आपल्याला इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचंय. सो आता आपल्याकडे एज, टॅक्सेबल इन्कम आहे आणि हा जो ब्लॉक होता हा पण आपल्याला मिळाला. सो आता आपण हे 3 सेक्शन इन्कम टॅक्स, एज्युकेशन सेस, सेकंडरी हायर एज्युकेशन सेस हे 3 व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू आणि मग फायनली या 3 व्हॅल्यू वरून आपल्याला कळेल की मिस्टर कदम किती इन्कम टॅक्स भरणार आहे. सो सगळ्यात आधी स्टार्ट करू पहिला फॉर्म्युला पासून. इन्कम टॅक्स इक्वल टू काय दिलेलं आहे, 1,12,500 प्लस 30% ऑफ टोटल इन्कम मायनस 10 lakh. सो सिम्पल, याच्यामध्ये आपण आपल्या व्हॅल्यूज टाकणार, बाकीच्या व्हॅल्यूज तशाच ठेवणार. 30% म्हणजे असतो 30 डिवाइड बाय 100. ब्रॅकेट मध्ये आलं टोटल इन्कम. टोटल इन्कम किती आहे, 13,35,000 मायनस 10 lakh रुपीज. तो इथं हा 1,12,500 ला आपण तसंच लिहू, प्लस हा 0 कट केला तर इथं आलं 3/10 आणि ब्रॅकेट मध्ये जर मायनस केलं 13,35,000 ला मायनस केलं 10 lakh सोबत
तर आन्सर आलं 3,35,000. ठीक आहे. तो आता इथं हे 1,12,500 प्लस 3/10 मल्टिप्लाइड बाय 3,35,000. हा झिरो कट झाला. तो इथं परत आलं प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 33,500. आता सिंपल 3 मल्टिप्लाइड बाय 33,500 करू, विच इज इक्वल टू येणार आहे 1,05,000 आणि याचं ॲडिशन येतं 2,13,000. सो आपल्याला इन्कम टॅक्स मिळाली आहे 2,13,000 रुपीज. सो पहिल्या फॉर्म्युल्याने एक कॅल्क्युलेशन जमलंय आपल्याला. आता आपण दुसरं कॅल्क्युलेशन करू, जे आहे एज्युकेशन सेस. सो एज्युकेशन सेस येणार 2% ऑफ इन्कम टॅक्स. 2%ला लिहिणार 2/100 आणि इन्कम टॅक्स आहे 2,13,000. सो हे 2 झिरो कट झाले. इथं आलं 2 मल्टिप्लाइड बाय 2,130. सो याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते आलं 4,260 रुपीज. सो हे एज्युकेशन सेसचा फॉर्म्युला पण आपण काढला. आणि फायनली लास्ट फॉर्म्युला आहे सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस. सो हायर एज्युकेशन सेस इक्वल टू येणार 1% ऑफ इन्कम टॅक्स. याला पण आपण लिहिणार 1/100 मल्टिप्लाइड बाय इन्कम टॅक्स विच इज 2,13,000. हे 2 झिरो कट झाले. इथं आलं 1 मल्टिप्लाइड बाय 2,130 विच इज इक्वल टू 2,130 रुपीज. सो आपल्याकडे इन्कम टॅक्स आहे, एज्युकेशन सेस आहे आणि हायर एज्युकेशन सेस आहे. या 3 वरून आपल्याला कम्प्यूट करायचं आहे इन्कम टॅक्स पेएबल. सो इन्कम टॅक्स पेएबल काय येणार, ह्या 3 गोष्टींचं ॲडिशन. इन्कम टॅक्स किती आहे 2,13,000 प्लस एज्युकेशन सेस आहे 4,260 प्लस हायर एज्युकेशन सेस आहे 2,130. फायनली या तिघांचं ॲडिशन जर केलं तर ते येतं 2,19,390 रुपीज. सो आपण इथं काय लिहिणार, इन्कम टॅक्स पेएबल इज किती इन्कम टॅक्स पे करावा लागणार आहे 2,19,390 रुपीज. दॅट इज द आन्सर. सो अशा सिंपल पद्धतीने आपण हे इन्कम टॅक्स फाइंड आउट केलंय. सो आता ह्या प्रॅक्टिस सेटचे काही प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह नाही केलेले आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जर तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काही डाऊट असेल तर तुम्ही मला ते एक्झॅक्टली प्रॉब्लेम कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. सो मी ट्राय करेल की त्याचा एक व्हिडिओ बनवून त्याचं सोल्युशन तुम्हाला देईल. आय होप आपल्या ज्या चॅनलवर व्हिडिओज येत आहे ते तुम्हाला आवडत असतील. तुम्हाला वाटत असेल की मी जी मेहनत घेते ती वर्थ आहे किंवा त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी समजत आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा आणि
जे पण तुम्ही व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा, कारण त्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि आम्ही अजून चांगले व्हिडिओज बनवण्याचा ट्राय करतो. सो आय होप तुम्हाला हे पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगचं जेवढा पण चॅप्टर आहे आणि ज्याचे व्हिडिओज आहे ते समजले असतील. सो आता आपण भेटू नेक्स्ट चॅप्टरमध्ये.